आनंद, उत्साह, नवतेज, नवचैतन्य, सकारात्मकता आणि मांगल्याचे प्रतीक असणारी दीपावली कित्येक महिन्यांपासून कोरोनाच्या अंधकारमय सावटात आशेचा एक नवा किरण घेऊन आली। आपणासही ही दिवाळी आरोग्यदायी लाभो ह्या प्रांजळ आविर्भावातून वत्सगुल्म लाईव्हच्या तमाम प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सगुल्म लाईव्ह। दिवाळीच्या दिवशी ड्युटी करून गाई गोऱ्यांना ओवाळले जाते। नदीकाठी वाढलेले लव्हाळे कापून त्याची ड्युटी केली जाते। महापुरे झाडे जाती तिथे लव्हाळे वाजती तीही लव्हाळी। या लव्हाळी गवताच्या ड्युटीत शेणाचा खड्डा करून त्यात तेल टाकले जाते आणि ड्युटीच्या उजेडात गाई गोऱ्यांना ओवाळले जाते। दररोज त्या ड्युटीचे थर वाढत असतात, म्हणजे पहिल्या दिवशी ती फक्त एकाच थराची, नंतर दररोज 3-4 दिवसात चढ्या क्रमाने ती ड्युटी वाढत असते। शेवटच्या दिवशी ही ड्युटी 4 थरांची बनते। दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असे म्हणत शेतकरी कृतज्ञतेच्या भावनेतून गोठ्यातल्या जनावरांना लव्हाळ्याच्या ड्युटीने ओवाळत असतात। म्हणून दिवाळी सणात या लव्हाळी ड्युटीला विशेष महत्त्व असते। दरम्यान वाशिम तालुक्यातील शेलगाव गुगे येथील शेतकरी भाऊराव धनगर हे दिवाळी निमित्त आजही या लव्हाळीचे दिवे बनवून शेजाऱ्यांना वाटत असतात। अत्यंत कलाकुसरीचे असणारे हे काम करण्यासाठी भल्या पहाटे शेतात जाऊन लव्हाळी गवत आणून भाऊराव गेल्या 20 वर्षापासून लव्हाळीचे हे दिवे आजही मोठ्या उत्साहाने बनवून शेजाऱ्यांना वाटत आहेत। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा। पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा। नमस्कार काका, आपलं नाव सांगा पूर्ण। माझं नाव भाऊराव श्रीभान धनगर। मग हे आपण जे लाह्याचे दिवे म्हणतात हो, ते किती वर्षापासून बनवत आहे तुम्ही? अंदाजे 20 ते 25 वर्ष झाली असतील हो। म्हणजे जुनीच परंपरा आहे? हो, जुनीच परंपरा आहे। हो का? याचा काय मान काय नेमका? याचा ज्याच्या घरी गाई म्हशी आहेत तो संध्याकाळी याच्यात हे न्यायचा, याच्यात एक दिवा लावायचा, कणकीचा म्हणा गव्हाच्या पिठाचा, आणि आपल्या गाईला ओवाळायचं आणि म्हणायचं दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या रामलक्ष्मणाच्या, रामलक्ष्मण कोणाची आई बापाची, असं म्हणून त्याची परंपरा चालू आहे।